तर मित्रांनो स्वागत आहे परत एक नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये भरती निघालेली आहे आणि त्याचबद्दल आज आपण संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर यामध्ये बघा मित्रांनो, पदाचे नाव पदसंख्या दिलेली आहे। यामध्ये पद क्रमांक 1 बघा, द्वितीय श्रेणी अधिकारी यासाठी 5 जागा आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे? कोणत्याही शाखेतील पदवी असणे गरजेचे आहे आणि MSCIT चे प्रमाणपत्र असणे तुमच्याकडे गरजेचं आहे। यामध्ये 3 वर्षाचा अनुभव पद क्रमांक 1 साठी असणे गरजेचं आहे। यामध्ये पद क्रमांक 2 बघा, लिपिक यामध्ये 47 जागा आहे। कोणत्याही शाखेतील पदवी यामध्ये चालणार आहे आणि MSCIT असणे गरजेचं आहे। यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा बघा, शिपाई यामध्ये 25 जागा आहे। यामध्ये शिपाईसाठी 10वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे आणि इंग्रजी व संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचं आहे। टोटल मिळून 77 जागांसाठी ही भरती असणार आहे। यामध्ये वयाची अट बघा, 25 ते 38 वर्ष असणार आहे पद क्रमांक 1 साठी आणि पद क्रमांक 2 आणि 3 साठी 21 ते 38 वर्ष असणं गरजेचं आहे। यामध्ये नोकरीचे ठिकाण बघा, गोंदिया आहे। गोंदिया हे नोकरीचे ठिकाण आहे। तर यामध्ये मित्रांनो कागदपत्र काय लागणार आहे ते दिलेले आहे बघा। शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, द्वितीय श्रेणी अधिकारी लिपिक यांच्याकरिता पदवी प्रमाणपत्र, कनिष्ठ शिपाई यांच्याकरिता इयत्ता 10वी चे प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे। यामध्ये जन्मदिनांकाचा पुरावा किंवा 10वी चे प्रमाणपत्र सुद्धा चालणार आहे। यामध्ये बघा मित्रांनो, 3 क्रमांक MSCIT अथवा समक्ष प्रमाणपत्र द्वितीय श्रेणी अधिकारी लिपिक पदासाठी असणे गरजेचं आहे। यामध्ये टंकलेखन प्रमाणपत्र असल्यास द्यायचं आहे मित्रांनो आणि लघुलेखन प्रमाणपत्र ते पण असल्यास द्यायचं आहे। तर यामध्ये 6वा क्रमांकाचं बघा, अनुभव प्रमाणपत्र जर तुमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र असेल तर यामध्ये द्यायचं आहे। उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्रे तुम्ही जे अर्जामध्ये दिलेले आहे ते डिटेल सर्व प्रमाणपत्र घेऊन यायचं आहे। 8 क्रमांक बघा, विवाहित महिलांच्या नावात बदल झाल्यास पुरावा असणे गरजेचे आहे। महाराष्ट्र शासन राजपत्र असणे गरजेचं आहे। 9 मध्ये बघा, जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्या प्रकल्पग्रस्त दाखला असल्यास तुमच्याकडे जर प्रकल्प दाखला असेल तर यामध्ये तुम्हाला जोडून घ्यायचं आहे। आणि 10वा क्रमांक बघा, अर्जदाराची माहिती बरोबर असल्यास उमेदवारास अन्य कोणतेही बँक, आर्थिक संस्था, अन्य संस्था अर्जदाराची माहिती बरोबर असल्यास आणि उमेदवारास अन्य कोणतीही बँक, आर्थिक संस्था, अन्य संस्था यांनी त्यांच्या सेवेतून बडतर्फ निलंबित केले नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र कागदपत्र पडताळणीवेळी बँक स्तरावर नमुदा उपलब्ध करून दिला जाईल। आणि 11 क्रमांक बघा, परीक्षा शुल्क पावती, शासन मान्य ओळखपत्र। तर हे होते आणि यामध्ये मुलाखतीबद्दल पण माहिती दिलेली आहे। तर यामध्ये कागदपत्र पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होण्यास उमेदवारांची बँकेने गठीत केलेली समितीकडून मुलाखत घेण्यात येईल। शिपाई पदासाठी मुलाखत 10 गुणांची राहील। उमेदवार मुलाखतीस गैरहजर असल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही। द्वितीय श्रेणी अधिकारी लिपिक पदासाठी गुणाचे भारांकन खाली नमूद केल्याप्रमाणे असेल। त्यामध्ये 10 पैकी 5 गुण संबंधित उमेदवाराच्या खालील शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येतील व उर्वरित 5 गुण मौखिक मुलाखतीसाठी देण्यात येतील। तर जर तुमच्याकडे हे खालील 5 प्रमाणपत्र जर असतील मित्रांनो, त्यासाठी 1-1 मार्क दिलेले आहे। तर यामध्ये वाणिज्य, बँकिंग, कृषी, संलग्न अभियांत्रिकी, संगणक, विधी, शास्त्र व्यवस्थापन शाखेतील पदवीधर किंवा पदव्युत्तर असल्यास त्यामध्ये 1 गुण असणार आहे आणि JIIB हे असल्यास मित्रांनो त्यामध्ये 1 गुण असणार आहे। राष्ट्रीयकृत खाजगी व्यापारी सहकारी बँकेतील कामकाजाचे मित्रांनो तुमच्याकडे जर अनुभव असेल तर ते प्रमाणपत्र घेऊन यायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला 1 मार्क मिळणार आणि प्रकल्पग्रस्तचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 1 गुण मिळणार आहे। तर या 5 प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये तुम्हाला 5 मार्क असणार आहे आणि 5 मार्क इंटरव्ह्यूचा असणार आहे। तर पुढे बघा, तर यामध्ये मित्रांनो फीस काय असणार आहे, 885 रुपये येते फीस असणार आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख बघा 30 जानेवारी 2025 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। तर आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।